नमस्कार. मीरा आणि रिया सुधाकरच्या रूम मध्ये गेलेले असतात आणि ती ट्रंक उघडण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यावेळेला सुधाकर तिथे आलेला असतो. त्यावेळेला सुधाकर मोठ्याने मीराला बोलतो, मीरा काय चाललंय आणि तुम्ही दोघी इथे काय करताय? तेव्हा लगेच मीरा म्हणते, काही नाही बाबा, अहो साफसफाई करत होतो आम्ही. तेव्हा मात्र सुधाकर बोलतो, त्याची काही एक गरज नाही आणि मीरा या रूम मध्ये यायची गरजच नाहीये, तुम्हाला कळलं का? तेव्हा मीरा बोलते, बाबा हो असं काय करताय, सासूबाईंनीच सांगितलं होतं साफसफाई करा म्हणून. तेव्हा रिया बोलते, जाऊ देत ना, डॅडला जर का पसंत नाही तर आपण कशाला करायची. आणि ती मीराला घेऊन तिथून निघून जाते. त्याच वेळेला मीराने देवाजवळ एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की तुम्ही जी चावी शोधताय, लपवताय, त्या चावीचं सत्य मला माहिती आहे. हे वाचून आजीला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. सुधाकरराव आजीला म्हणतात, असं काय सत्य आहे जे आपल्यालाच माहिती आहे ते त्या व्यक्तीला सुद्धा माहिती आहे. आता जर का ती व्यक्ती त्या सत्यापर्यंत पोहोचली तर मात्र वाट लागली. तेव्हा मात्र आजी बोलते, नाही नाही सुधाकर, अरे त्या पेटीमध्ये तर काहीच नाही आहे, तुला माहिती आहे. त्या पेटीमध्ये फक्त एवढं लिहिलेलं आहे, त्या खोलीचा पत्ता. सुधाकर, जर का त्या खोलीपर्यंत कोणी पोहोचलं तर मात्र सगळं भयानक होऊन जाईल. हे मीरा आणि रिया ऐकतात आणि त्यावेळेला त्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळेला आजी सुधाकरला म्हणते, सुधा, काही करून लवकरात लवकर आपल्याला तिथे पोचायला पाहिजे. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, आई, ती व्यक्ती आता सुद्धा आपल्यावरती लक्ष ठेवून असणारच. आई, तुला कळतंय का तू काय करतेस ते? तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आता आपल्याकडे पर्याय नाही आहे. आता आपल्याला तिथे जाणं भागच आहे. सुधा, अरे जर का त्या व्यक्तीने तिला गायब केलं तर खूप मोठा गोंधळ होईल. तेव्हा मात्र मीरा मात्र घाबरते आणि मीरा रियाला म्हणते, रिया, असं काहीतरी आहे जे खूपच भयानक आहे. रिया, आपल्याला लवकरात लवकर तिथे पोचायला पाहिजे. तेव्हा रिया बोलते, पण मीरा वहिनी, आपल्याकडे त्या गोष्टीचा पत्ता कुठे आहे? तेव्हा लगेच इकडे सुधाकरराव बोलतात, आई चल, आपण तिथे जाऊया आणि सगळं काही नीट बघूया. तेव्हा आजी बोलते, सुधा चल लवकर. आणि ते दोघंही तिथून बाहेर पडलेले असतात. त्यावेळेला मीरा रियाला बोलते, रिया चल, आपण त्या दोघांचा पाठलाग करूया. तेव्हा रिया बोलते, मीरा वहिनी, आपण हे चुकीचं करतोय. तुला कळतंय का मीरा वहिनी, असं केल्यामुळे जर का उद्या बाबांना समजलं तर मात्र बाबा आपल्याला माफ करणार नाही. तेव्हा लगेच मीरा बोलते, बाबांनी जरी माफ केलं नाही ना तरी मला चालेल, पण माझ्या नवऱ्याचं ते भयानक सत्य मला समजलंच पाहिजे. आणि जोपर्यंत ते सत्य समजत नाही तोपर्यंत मात्र मी शांत बसणार नाही म्हणजे नाही. हे ऐकून मात्र चांगलीच बोलती रियाची बंद झालेली असते. रिया बोलते, मीरा वहिनी, तुझ्या मनात नक्की काय चालू आहे ते मला कळतच नाही, पण मी एकच सांगेन, तू जो निर्णय घेतेस तो योग्यच असणार. मीरा वहिनी, तुझा निर्णय मला मान्य आहे. तेव्हा मात्र मीरा तिच्याकडे बघतच राहते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सुधाकर आणि आजी त्या रूम पर्यंत पोहोचलेले असतात आणि त्यांनी त्या खोलीचा दरवाजा उघडलेला असतो. त्यावेळेला समोरच एक बाई एक फोटो घेऊन बसलेली असते. तेव्हा मात्र सुधाकरराव आजीला बोलतात, बघितलंस आई, ही तर इथेच आहे. त्यावेळेला लगेच आजी बोलते, ही तर इथेच आहे, मग कुणी आपल्याला असं फसवलं? त्याच वेळेला मीरा आणि रिया तिथे येतात. त्यावेळेला सुधाकरराव आणि आजी खूपच चकित होतात. आजी मीराला बघून बोलते, मीरा, तू इथे काय करतेस? त्याच वेळेला लगेच घाईघाईने सुधाकरराव दरवाजा लावायला जातात. तेव्हा मात्र मीरा बोलते, बाबा थांबा, बाबा, असं काही करायची गरज नाही. अहो, किती दिवस हे सर्व सत्य लपवणार आहात? बाबा, एक ना एक दिवस सगळं सत्य सर्वांसमोर येणारच. बाबा प्लीज, या सर्व गोष्टी आता बंद करा, कारण खरंच तुमच्या या गोष्टींचा ना त्रास व्हायला लागलाय बाबा. त्यावेळेला लगेच मोठ्याने सुधाकरराव बोलतात,
मीरा, अगं तुला कळतंय, ज्या गोष्टी मी लपवण्याचा प्रयत्न करतोय त्या गोष्टी जर का लपूनच राहिल्या तर बरं होईल, नाहीतर मीरा होत्याचं नव्हतं होऊन जाईल. तेव्हा मीरा बोलते, बाबा बाबा प्लीज समजून घ्या, असा विचार नका करू बाबा. बाबा तुम्हाला उलट काही गोष्टी कळत नाहीयेत म्हणून तुम्ही असं वागताय. बाबा प्लीज प्लीज स्वतःला सावरा आणि आम्हाला हे सर्व सत्य सांगा. तेव्हा लगेच आजी सुधाकररावांना बोलते, सुधा अरे बस झालं. किती दिवस हे सत्य आपण लपवून ठेवायचं आणि किती दिवस आपण या गोष्टी सांभाळत राहायचं. मीराला ऐकायचं आहे ना तर ऐकू देत ना. सुधा, आता मात्र सगळं संपलंय. इतके दिवस जे सत्य लपवून ठेवलं होतं ते सत्य समोर यायची वेळ आली आहे. आणि सुधा, आता मात्र मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, आता बस, आता सगळं काही संपलं. आता मात्र मला काहीच ऐकायचं नाहीये मीरा. तेव्हा लगेच रिया बोलते, डॅड प्लीज, शेवटी जे सत्य आहे ते सर्वांसमोर येणारच आहे आणि तुम्ही ते सत्य लपवण्याचा प्रयत्न करू नका, एवढंच मी सांगेन. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. शेवटी सुधाकरराव म्हणतात, ही आत आहे ना ती बाई कोण आहे हेच तुला जाणून घ्यायचं आहे ना, तर ऐक. तुला खरं सांगायचं तर ती तुझ्या नवऱ्याची आई आहे. हे ऐकल्यानंतर मीराच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याच वेळेला मीरा बोलते, या जर का आत आहेत त्या माझ्या सासूबाई आहेत तर त्यांना तुम्ही असं कोंडून का ठेवलंय? जे काही सत्य आहे ते बाबा खरं खरं सांगा. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, हे बघ मीरा, मला कोणतं सत्य तुला सांगायची गरज नाही. मीरा, मी फक्त एकच सांगेन, जे काही सगळं तुझ्या समोर आहे ते तुझ्या समोरच आहे. त्यावेळेला लगेच आजी बोलते, मीरा, खरं सांगायचं तर सुधाकरच्या हातून खूप मोठा गुन्हा झाला. निरूपाशी लग्न झालेलं असताना सुद्धा त्यांनी ही चूक केली, म्हणून तर आजपर्यंत तो सगळ्या गोष्टी निरूपाच्या तालावर नसतो. निरूपाला त्याला काहीच बोलता येत नाही. पण खरं सांगू, त्या चुकीमुळे मात्र जे काही होऊन बसलं तेच आजपर्यंत भोगतोय. सत्या जरी निरूपाचा मुलगा नसला तरी सुधाकरचा मुलगा आहे, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा लगेच मीरा बोलते, तुम्ही काय बोलताय आजी, तुम्हाला कळतंय का? आजी, हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल. तुम्ही दोघांनी मिळून त्यांना फसवलंय असं त्यांना वाटेल. आजी प्लीज जरा तरी बोलताना विचार करा. तेव्हा लगेच आजी बोलते, हे बघ मीरा, जे सत्य आहे ते मी तुला सांगितलंय. आता मात्र तुझी इच्छा, तुला जे बोलायचंय ते बोल, मला काही एक फरक पडत नाही. तेव्हा मात्र मीरा बोलते, आजी तुम्ही चुकताय. आजी प्लीज असं नका करू, तुमच्या अशा वागण्यामुळे सगळ्याच गोष्टी हातातून निघून जात आहेत. तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते आणि ती मीराला बोलते, मीरा बस कर आता, तुझ्या समोर सत्य आलंय ना. त्यावेळेला मीरा बोलते, काही झालं तरी सुद्धा मी आता यांच्या आईला आपल्या घरात घेऊन येणार, त्यामुळे होणारा तमाशा मी बघणार. त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, मीरा होत्याचं नव्हतं होऊन जाईल. तू जर का हिला घरात घेऊन आलीस तर निरूपा उगाचच तुझ्यावरती रागवेल, चिडेल. आता सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होत चालल्यात आणि तू मात्र उगाचच खोळंबा टाकू नकोस. तेव्हा मात्र मोठ्याने मीरा बोलते, बस झालं, आता मात्र मला कुणाचं काहीच ऐकायचं नाहीये. जे काही आहे ते तुमच्या समोर आहे. तेव्हा मात्र मीरा त्या रूम मध्ये जाते आणि त्या रूम मध्ये गेल्यानंतर ती लगेच त्या बाईला बोलते, तुम्ही माझ्यासोबत घरी याल? तेव्हा मात्र ती बाई बोलते, हो नक्की येईन, काय येणार नाही. ती खूपच वेड्यासारखी झालेली असते. त्यावेळेला लगेच मीरा रियाला बोलते, रिया चल आपण यांना घरी घेऊन जाऊया. तेव्हा मात्र रिया बोलते, पण मीरा वहिनी, डॅडचा विचार कर, डॅड काय बोलतायत त्या गोष्टीचा विचार कर. तेव्हा लगेच मीरा बोलते, समोर काय परिणाम होणार आहेत याचा विचार मला आता करायचा नाही. यांच्या बाबतीत जे काही आजपर्यंत वाईट होत आलंय ते मला थांबवायचं आहे आणि त्यासाठी मात्र मी काही करेन.
मी आता शांत बसणार नाही, तर मी आता एक घाव दोन तुकडे करणारच. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते, पुरे, आता मात्र मला या विषयावर नाही बोलायचं. रिया, मी ठरवलंय ना, मी यांना घरी घेऊन जाणार म्हणजे जाणार. आणि बाबा, मी तुमच्या विरोधात जाते असं नाही. बाबा, मला तुमच्या विरोधात जायचंच नाहीये. फक्त एकच गोष्ट सांगेन बाबा, तुम्ही असे प्लीज राग धरू नका. बाबा, प्लीज समजून घ्या. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, मीरा, अगं सगळ्या गोष्टी बिघडवतेस तू. मीरा, अगं जरा विचार कर, तुझ्या वागण्याचा काय त्रास होतोय ते. तेव्हा मात्र मीरा बोलते, मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही. आता जे आहे ते सर्वांसमोर आहे, त्यामुळे या गोष्टी इथल्या इथे थांबल्या तर बरं होईल. तेव्हा मात्र मीराला खूप राग आलेला असतो आणि शेवटी मीरा तिच्या सासूबाईंचा हात धरते आणि तिला घेऊन जात असते. तेव्हा सुधाकरराव बोलतात, मीरा, होणाऱ्या परिणामांना मात्र तुला सामोरं जायचं आहे. तेव्हा मीरा बोलते, बाबा, ज्या दिवशी गायकवाडांच्या घरात सून म्हणून आले तिथपासून सासूबाईंचा छळ मी भोगतच आले की. येता जाता मला टोमणे मारत आल्या, मला नाही नाही ते बोलत आल्या, ते सगळं काही मी भोगतच आलीये. तेव्हा मात्र आजी बोलते, मीरा, अगं सगळं समजतंय आम्हाला, पण मीरा आता मात्र तू चुकीचा निर्णय घेतेस बाळा. बाळा, असं नको करूस, नाहीतर सगळं होत्याचं नव्हतं होईल. तेव्हा लगेच मीरा बोलते, काही होत्याचं नव्हतं होणार नाही. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं काही नीट करेन. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, निरूपा समोरच बसलेली असते. त्यावेळेला लगेच निरूपा पंकजला म्हणत असते, पंकज, बघ तुझी अवस्था काय झालीये ती. अरे, तुला हेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करत होते, कधीतरी सुधार पंकज, पण नाही, तू तर सुधारूच शकत नाहीस. तेव्हा लगेच पंकज बोलतो, पुरे, मला आता विषयच ताणायचा नाहीये. आणि खरं सांगू का पंकज, आता तुझं थोबाड तर बंदच ठेव. तेवढ्यात मात्र सुधाकरराव आणि आजी घरात आलेले असतात. त्यावेळेला निरूपा बोलते, अहो मी तर तुमचीच वाट पाहत होते, कुठे होता सकाळपासून, किती वाट पाहायची तुमची. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, निरूपा, आता ज्या गोष्टी घडणार आहेत त्या भयानक आहेत. तेव्हा निरूपा बोलते, असं काय झालंय. तेवढ्यात मात्र मीरा तिच्या सासूला घेऊन घरात प्रवेश करत असते. त्याच वेळेला लगेच निरूपा मोठ्याने ओरडते, मीरा थांब. मीरा, तुझी हिंमत कशी झाली या बाईला या घरात आणायची. तेव्हा लगेच मीरा बोलते, सासूबाई, तुम्ही जरा शांत राहा, कारण जिथे सुधाकर गायकवाड राहतात तिथे या सुद्धा राहणारच, त्यांचा सुद्धा अधिकार आहे. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, हे सर्व काय चाललंय, म्हणजे हे सर्व करण्यासाठी तुम्ही तिथे गेला होतात, तुम्हाला हे सर्व करायची गरजच काय होती. त्यावेळेला लगेच सुधाकरराव निरूपाला बोलतात, निरूपा शांत हो. निरूपा, मला कळतंय, तुझ्या बोलण्याचा अर्थ मला समजतोय, पण निरूपा, स्वतःला जर का शांत केलंस तर बरं होईल. एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा, कितीही काहीही झालं तरी सुद्धा हा विषय मला आता ताणायचा नाहीये. त्यावेळेला निरूपा बोलते, अहो या बाईमुळे आधीच माझ्या संसाराची वाट लागली आणि आता परत या बाईला तुम्ही माझ्या डोक्यावरती आणून बसवलं. या बाईला पहिल्यांदा घराबाहेर काढा. तेव्हा सुधाकरराव मीराला बोलतात, मीरा, बघितलंस, हेच मी तुला समजवण्याचा प्रयत्न करत होतो. मीरा, आजपर्यंत त्या खोलीत जरी ती बंद असेल तरी सुद्धा मी तिच्या सगळ्या गरजा पूर्ण करत होतो. तिला काय नको, काय सगळं हवंय ते सगळं बघत होतो. पण मीरा, तुला तिला या घरात आणायची गरजच नव्हती. तेव्हा लगेच मीरा बोलते, बाबा, तुम्ही तिला सगळं काही देत असाल, पण तिच्या हक्काचं काय, तिच्या अधिकारांचं काय. बाबा, तुम्ही तो अधिकार मात्र सासूबाईंनाच दिला. तुम्ही यांच्यावरती अन्याय केला. तेव्हा लगेच निरूपा बोलते, काय अन्याय केलाय. तुझ्या नवऱ्याला आजपर्यंत या घरात त्यांचं नाव लावून जगवतच आहोत ना. तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते, मेहरबानी नाही करत सासूबाई,
तुम्ही मात्र कधीच माझ्या नवऱ्याला स्वतःचा मुलगा मानलं नाहीत आणि त्यांच्यावरती अन्याय केलात. तुम्ही जरी त्यांना या घरात आणलं नसतं तरी सुद्धा चाललं असतं. तुम्हाला हे सर्व करायची गरज नव्हती सासूबाई. तुम्ही असं का वागलात सासूबाई? उत्तर द्या. तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, तू नाही मला जाब विचारायचा मी काय वागले आणि काय नाही ते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आजपासून या विषयावरती माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला ती मोठ्याने बोलते, बस पुरे, आता हा विषयच मला नको आणि या बाईला आताच्या आता घराबाहेर काढ. तेव्हा लगेच मीरा बोलते, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी या बाईला घराबाहेर जाऊ देणार नाही. तेव्हा लगेच निरूपा बोलते, मग तू सुद्धा या घरातून चालती पण मला काही फरक पडत नाही. मला तू या घरात नकोयस निरूपा, आत्ताच्या आता इथून निघून जा. त्यावेळेला मात्र निरूपा बोलते, ए मला काय सांगतेस तू? तू जा इथनं निघून. आणि मीरा उगाच नको तिथे शहाणपणा करू नकोस. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर निरूपा मीराचा निर्णय खरोखर ऐकेल का आणि सत्याच्या आईला त्या घरात राहू देईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.